वत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कारण आपण आपलं आयुष्य इतर लोक काय करत आहेत याच्यामध्ये जास्त गुंतून ठेवतो ना की स्वतःच्यामध्ये. कारण अध्यात्म या शब्दाची जर व्युत्पत्ती शोधायची झाली किंवा शब्दाची फोड करायची झाली तर आपण कशी करणार की आधी आणि आत्म, आधी स्वतःकडे बघ असं अध्यात्म आपल्याला सांगतं की खरा परमेश्वर जर कुठे आहे तर तो आपल्या आतमध्ये आहे. जे काही येतं ते आतमधून येतं. त्यामुळे खरा परमेश्वर शोधायचा असला तर आपण स्वतःशी आधी एकरूप होऊन नंतर त्या भगवंताशी एकरूप झालेलं कधीही चांगलं. परंतु आपण आपलं आयुष्य दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चाललं आहे किंवा दुसरे माझ्याबद्दल काय विचार करतायत याच्यामध्ये अधिक गुरफटून गेलेलो आहोत. मुळात आपलं आयुष्य कसं आहे ना, आपण आयुष्य जगलं पाहिजे अगदी मिठासारखं. की मिठासारखं आपलं आयुष्य जर झालं तर कोण तुम्हाला जास्त वापरणार नाही आणि तुमच्या वाचून कोणाचं होणार नाही. की एवढं सोपं मिठाचं तत्वज्ञान आहे. कुणाला जास्त खारट आवडत नाही आणि जास्त अळणी आवडत नाही. एकदम गरजेपुरतं एवढाच आपण इतरांशी संबंध. परंतु त्या भगवंताशी संबंध ठेवायचा असेल तर मग जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले. पुन्हा एकदा आपण त्याच मार्गावर येतो की कधी काळचं बहुत सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठल्यावडी. विठ्ठलाला जर मी आवडायला पाहिजे, त्या देवीला जर मी आवडायला पाहिजे तर ते पुण्य कमवणं हे गरजेचं आहे. आणि त्याचा सगळ्यात सोपा मार्ग या संत महंतांनी आपल्याला सांगून ठेवलेला आहे, तो म्हणजे नामस्मरणाचा मार्ग. की या नामस्मरणाने सगळं काही साध्य होतं. या नामाच्या बळे तरले पतित असं आपण म्हणतो की या केवळ नामस्मरणामुळे. आणि ते नाम किती गोड आहे याचं वर्णन करणारा हा पुढचा दास महाराजांचा अभंग आहे. अगदी माऊलींच्या शब्दात सांगायचं झालं तर कुमोदिनी काय जाणे तो परिमळ भ्रमर सकळ भोगीत असेल. फुलाला माहीत नसतं त्याचा सुगंध किती सुंदर आहे, किती गोड आहे. त्याचप्रमाणे भगवंताचं आहे. स्वतः भगवंताला माहीत नाही त्याचं नाव किती सुंदर आहे. ते या ज्ञानोबा तुकोबांनी आपल्याला सांगावं, ते या भक्तांनीच आपल्याला सांगावं. आणि म्हणून तर दास महाराज म्हणतात की चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे, तुझे नाम गोड किती गाऊ आम्ही वाचे.
मला वाटतं हीच ती योग्य वेळ आहे जिथे आपण मान्यवर कलाकारांचा अगदी थोडक्यात परिचय करून घ्यायला हवा. तर आजची ही सुंदर अशी मैफल सजवत असलेले दोन्ही कलाकार आणि त्यामध्ये आजच्या म्हणजे लेडीज फर्स्ट, कारण नारी शक्तीचा उदो उदो आपण केलाच पाहिजे. तर आजच्या गायिका सौभाग्यवती दीप्ती गावस यांचं सुरुवातीचं शिक्षण सुधाकर करंदीकर यांच्याकडून झाल्यानंतर प्रचला आमोणकर अशा दिग्गज कलावंतांचं त्यांना शिष्यत्व लाभलं. अनेक भक्तिगीत, भावगीत, नाट्यगीतांच्या मैफलीमधून त्यांचा सहभाग आणि सहवास अत्यंत मोलाचा ठरलेला आहे. गोव्याबाहेर जाऊन त्यांनी आपली कला सादर केलेली आहे. त्याचबरोबर रुद्रेश्वर संस्थेचा पुरस्कार तिला प्राप्त झालेला आहे. कला अकादमीच्या भजनी स्पर्धेमधून सलग 3 वेळा उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. अनेक नाट्यसंगीताच्या स्पर्धातून, अनेक कार्यक्रमातून तिला पारितोषिकं प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर एक उत्कृष्ट नाट्य अभिनेत्री म्हणूनही तिची ख्याती आहे. संगीत देवयानी या नाटकासाठी संगीत नाट्य स्पर्धेमधून उत्कृष्ट गायिका म्हणून तिला पुरस्कार प्राप्त झालेला आहे. अनेक नाटकातून तिने भूमिका वठवलेल्या आहेत. संगीत रामजन्मला, संत गोरा कुंभार अशा अनेक नाटकातून त्यांनी भूमिका वठवलेल्या आहेत. तर आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूयात सौभाग्यवती दीप्ती गावस. त्यानंतर आजचे गायक श्री ओमकारचारी कुंकळी येथील रहिवासी आहेत. गोवा संगीत महाविद्यालयामधून श्री नितेश सावंत असतील, श्री प्रकाश देसाई अशा दिग्गज कलावंताबरोबर विक्रांत नाईक यांच्याकडून ते धडे गिरवत आहे. एक उत्कृष्ट गायक असण्याबरोबरच एक उत्कृष्ट तबला वादक, अगदी वय वर्ष 4चा असतानापासून तबल्यावर त्यांचे हात आहेत. नरोत्तम पर्वतकर असतील, यतीन तळावलीकर अशा दिग्गज कलावंतांचं तबल्यासाठी त्यांना शिष्यत्व लाभलेलं आहे. तर अशा या बहुआयामी कलावंतांचं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात. त्यांना संवादिनी साथ करत आहेत आपल्या मांद्रेगावचे सुपुत्र श्री सिद्धेश उर्फ गोरक्षनाथ मामल, कैलासवासी जयवंत मांद्रेकर या आपल्या मांद्रेच्या मातीतल्या एका ज्येष्ठ बुजुर्ग कलावंतांचं जवळपास 2 दशकं ज्यांना शिष्यत्व लाभलं, त्यांची कृपा, त्यांचा वरदहस्त त्यांना लाभला असे सिद्धेश यांचे आपण या प्रसंगी स्वागत करूया. त्यानंतर आज तबला साथ करतायत श्री तुकाराम बिटिये गोवेकर, रत्नाकर शेडगावकर, कैलासवासी पंडित मारुती कुर्डीकर, त्यानंतर पंडित रामदास पळसुले असे दिग्गज कलावंतांचं शिष्यत्व त्यांना लाभलेलं आहे. पण त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवूया. त्याबरोबर मागे बसलेले साईश महामल एक उत्कृष्ट पखवाज वादक, त्याचबरोबर आपल्या मांद्रेगावचे सुपुत्र आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. त्यानंतर मंजिरी साथ करणारे विशेष टाळ्या आज त्यांच्यासाठी वाजल्या पाहिजेत. सागर पेडणेकर उत्कृष्ट मंजिरी वादक, त्याचबरोबर ध्वनी संयोजना करणारे सिद्धेश कृष्णा यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. म्हणजे आजच्या घडीचा मागणीचा ध्वनी संयोजक असं म्हटलं तरी वावगं ठरू नये. आणि राहता राहिलो मी आईच्या चरणांचा दास परेश हनुमंत नाईक. त्याचबरोबर या कार्यक्रमाचे पुरस्कर्ते सौभाग्यवती आणि श्रीयुत श्वेता आणि श्रीयुत भास्कर नाईक यांच्यासाठी सुद्धा आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. त्यांच्या सहकार्यामुळे, सहचर्यामुळे ही मैफल या ठिकाणी रंगते आहे, सजते आहे. तर जास्त वेळ न घेता आपण ही मैफल पुढे नेऊयात. ओंकार जथा वैष्णवांचा.
कानिनाद येतो मृदंगाचा कानिनाद येतो मृदंगाचा भजनाचा जथा वैष्णवांचा पंढरीसी जातो जथा वैष्णवांचा पंढरीसी जातो जथा वैष्णवा जथा वैष्णवांचा पंढरीसी जातो पंढरीसी जातो पंढरीसी जातो जथा वैष्णवांचा 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 जथा पंढरीसी जातो पंढरीसी जातो जथा वैष्णवांचा पंढरीसी जातो जथा वैष्णवांचा पंढरीसी जातो जथा वैष्णवांचा पंढरीसी जातो कानिनाद येतो मृदंगाचा कानिनाद येतो मृदंगाचा भजनाचा जथा वैष्णवांचा पंढरीसी जातो जथा वैष्णवा मृदंगाचे बोल मृदंगाचे बोल मृदंगाचे बोल मृदंगाचे बोल मृदंगाचे बोल टाळांचा बोल मृदंगाचे बोल टाळांचा बोलाळ मृदंगाचे बोल मृदंगाचे बोल मृदंगाचे बोल टाळांचा बोलाळ अभंगाची ओळ अभंगाची ओळ ऐकू ये